नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या आपल्या स्टुडिओमध्ये जी व्यक्ती आहे आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे, यांना खरं तर ओळखीची गरज नाहीये. समस्त बदलापूरकर त्यांना ओळखतात. सामाजिक क्षेत्रात त्यांनी एक आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रात मदत करण्यापासून ते सामाजिक क्षेत्रात आणि त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीत ते प्रामुख्याने सहभागी होऊन अनेक वर्ष कार्यरत आहेत. असे तात्यासाहेब सदाशिव सोनवणे आपल्या सोबत या चर्चेत सहभागी झालेले आहेत. सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. आपण चर्चेला सुरू करणार आहोत. खरं तर आपण एक गप्पांच्या माध्यमातूनच ही चर्चा सुरू करूया. सर, आपलं गाव कोणतं आणि तुमचं शिक्षण कसं झालं, म्हणजे प्राथमिक माध्यमिक या कशा प्रकारे तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे? सर्वप्रथम मी आपले बदलापूरचे आदरणीय ॲडव्होकेट मनोज वैद्य साहेब आणि त्यांची टीम तसंच आपले हे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं पाहिलं तर आम्ही ग्रामीण भाग लातूर जिल्ह्यातील 30 किलोमीटर अंतरावरती माझं गोंदे गाव आहे. 1800 लोकवस्तीचं. त्यातून खरं पाहिलं तर माझं नाव तात्यासाहेब सदाशिव सोनवणे, परंतु सदाशिव सोनवणेंचे वडील रानबा सोनवणे हे त्यांना तात्या म्हणायचे. त्यांनी आजोबाचं नाव मला लावलं आणि माझं नाव तात्या हे झालं. अच्छा सर, चर्चेला सुरुवात करत असताना जसं आपण म्हटलेलं आहे की सामाजिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवलेला आहे तुम्ही. एक ओळख आहे तुमची सामाजिक क्षेत्रात सतत काम करत असण्याची. अनेक वर्षांचा तुमचा अनुभव आहे. मात्र या सामाजिक क्षेत्राकडे वळत असताना तुमचे आदर्श, तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत? मानवमुक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे खरे प्रेरक आहेत. आणि त्या काळी जेव्हा आमचं प्राथमिक शिक्षण सुरू होतं तेव्हा मराठवाडा विद्यापीठाला नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं हे आंदोलन प्रकर्षानं जोर धरत होतं. बरोबर. जरी माझं 1800 लोकवस्तीचं गाव असेल तरी माझे अर्धे नातेवाईक पुण्याला जेलमध्ये 6-7 लोक तुरुंगात गेली होती. अच्छा. त्यामुळं माझं प्रेरक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. यानंतर पद्मश्री नारायणदादा सुर्वे, डॉक्टर तात्याराव लहाने, अनाथाची माता सिंधुताई सकपाळ, माता रमाई, जे वास्तव सत्याला जीव लावणारी जी लोक आहेत बरोबर, ती मला अधिक भावतात आणि तेच माझं जगण्याचं सार बनलं आहे. जसं तुम्ही म्हणाला तुमच्या कुटुंबातले काही लोक तुरुंगात, म्हणजे आपला जो दलितांच्या मानवमुक्तीचा जो संघर्ष होता त्या संदर्भात काम करत असताना त्यांच्यावरती ही वेळ आली होती का? काय नक्की तुरुंगात जाण्याचं कारण काय होतं? हेच की त्या काळी जो संघर्ष होता, गावकुसावरची वस्ती आणि प्रस्थापित लोक, बरोबर, त्यांची जी दमनशाही होती त्या दमनशाहीच्या विरोधात कुठंतरी न्याय मिळावा म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं ही एक प्रमुख मागणी, म्हणजे जगण्याच्या पलीकडची एक अस्मिता तयार झाली होती. त्यातूनच आम्ही घडलो. एक सर्वसामान्य जीवनमान आपण जगत असताना, म्हणजे जशी आपली जडणघडण होत असते, आपण एक ज्या वेळेला तारुण्यावस्थात जेव्हा आपण येत असतो त्यावेळेला एक आपली स्वप्न असतात किंवा एक आपण काहीतरी ठरवलेलं असतं की हे मला अचीव करायचं आहे. तुम्ही एकंदरीत सामाजिक चळवळीकडे कसे काय वळलात? म्हणजे काय होतं त्यामागचं कारण आणि कसे काय आलात या चळवळीत? खरं पाहिलं तर 1982 पद्मश्री नारायणदादा सुर्वे यांची 2 दिवस ही कविता आम्हाला अभ्यासक्रमाला होती. त्या 2 दिवस कवितेमध्ये 2 दिवस दुःखात गेले, 2 सुखात गेले, आगा जगमय झालो, राहिले डोईवर उन्हाळे. त्या कवितेने मला एवढं स्फुल्लिंग चेतवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आपली अस्मिता प्रेरक होतेच, बरोबर, पण पद्मश्री डॉक्टर नारायण सुर्वे यांचं जीवन कचराकुंडी ते पद्मश्री. त्यांना जात नव्हती, धर्म होती. गिरणी कामगार बाईने त्यांना रस्त्यावर टाकून दिलं होतं. हा जो इतिहास आहे
त्यांची जी प्रेरणा आहे आणि आपण जे जगतोय बरोबर. कशासाठी जगतोय, बाबासाहेबांचा संघर्ष मला पावला पावली, त्यांचं धनंजय कीर, डॉक्टर बाबासाहेबांचं चरित्र जेव्हा वाचलं, नामदेव ढसाळानं वाचलं, आमचे दलित पॅंथरचे राजा ढाले, आपले रामदास आठवले, खासदार गवई, कवाडे सर यांना जेव्हा वाचत गेलो तेव्हा मला कळलं की संघर्ष पावलं पावले मोठ्यानं जसं आहे तसं छोट्यानं आहे. बरोबर. मग आपण जेव्हा एखादी बांधिलकी घेतो की याचं भलं करायचंय त्याचं भलं करायचंय, त्यामुळं आपलं दुःख इतरांपेक्षा कमी आहे हे समजून माझा संघर्ष सुरू झाला आणि मी जे काय करायचंय पुस्तकी लिखाणापेक्षा वास्तवामध्ये वळावं म्हणून समाजसेवेकडे वळालो. लातूर सारख्या ऐतिहासिक गावातून तुम्ही आलेला आहात. लातूरमध्ये तुमचं बालपण गेलेलं आहे, तुमचं शिक्षण झालेलं आहे. पूर्ण गावाला आपण राहत असताना म्हणजे आपली एक गावच्या मातीची ओढ असते, आपल्या संपूर्ण त्या परिसराची ओढ असते. असं असताना लातूरमधून बदलापूरला येण्याचं कसं काय ठरवलं आणि बदलापूरला कसं काय स्थायिक झालं? खरं पाहिलं तर मराठवाड्यातील लातूर शहर किंवा लातूर जिल्हा हा पूर्णतः मागासलेला. तिथं जगण्याचं काही साधन नव्हतं. अच्छा. फक्त गिरणी कामगार नव्हतं ना, तिथं औद्योगिक क्षेत्रही नव्हतं. फार फार तर D.Ed B.Ed आलं महाविद्यालय शिक्षण झालं तर एखादा शिक्षकच्या प्रशिक्षक किंवा एखादा जिल्हा बँकेत कर्मचारी एवढीच तिथं राहण्याची एक शिकलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना संधी होती. आणि तिथं त्यामुळं रोजीरोटीसाठी आम्ही बदलापूर गाठलं. एवढंच आजच्या निमित्तानं मी बोलतो. कोणत्या वर्षी बदलापुरात राहायला आला, तरी किती साली? खरं पाहिलं तर मी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1987ला सर्वसाधारणपणे बदलापूरला आलो. आणि खरं पाहिलं तर मुंबई, ठाणे जिल्हा, डोंबिवली नंतर जे मला जे वाटलं की स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जगतोय आणि राहतोय याचं काहीतरी उत्तरदायित्व म्हणून मी बदलापूरमध्ये पाऊल ठेवत असताना वेगळं काही करायचं मनामध्ये ठरवलं. 87 साली तुम्ही बदलापुरात आला म्हणताय. 87 साली लातूर आणि बदलापूर ह्याच्यात किती बदल तुम्हाला जाणवला? लातूर खरं पाहिलं तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी जो महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा पुढे आणला आणि खरं पाहिलं तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुख असतील, वसंतराव नाईक असतील, आणखी नेते मंडळी असतील, त्यांनी जसं लोकप्रतिनिधीमधून कार्य केलं त्याचं अनुकरणी कार्य खरं पाहिलं तर बदलापूर ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व काही झालं नाही. इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, औद्योगिक क्षेत्र उभे राहिले, पण म्हणावं तसं सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्र किंवा वैद्यकीय सुरू झालं नाही असं मला आजही वाटतं. आणि सामान्य माणसाला येथे दमनशाही न्याय देईल की नाही हेही मला दबक्या आवाजात लोक बोलतात. जनमानसाचं कानोसा घेतल्यावर बोलावं लागतं. सर, पेशानं तसं पाहायला गेलं तर पत्रकार, कारण पत्रकारिता क्षेत्रात वळलात. पत्रकारिता आणि त्याचबरोबर संपादकीय अनुभव, या सगळ्या अनुभवातून समाजसेवा हे कसं काय जुळवून आणलं, म्हणजे समाजसेवेकडे कसं वळलात? खरं पाहिलं तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आज भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठी आजचं माध्यम म्हणजे पत्रकारिता. बरोबर. पण खरी पत्रकारिता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूकनायक त्याचा आज वाढदिवस वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी बोलतोय. हे मला अभिमानाचं वाटतंय की मूकनायकानंतर थोडंफार आम्हाला दैनिक नवाकाळ, दैनिक सकाळचे व्यवस्थापकीय संचालक तत्कालीन आदरणीय उत्तम कांबळे सर आणि त्यानंतर बबनराव कांबळे सरांचा वृत्तरत्न सम्राट आणि थोडंफार आता किरण सोनवणे सर हे काही थोडंफार करतायत, त्यात आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते. पण प्रस्थापित वृत्तपत्रांनी आम्हाला किती स्वीकारलं किंवा आमच्या वंचिताच्या वेदना कशा मांडल्यात हे मला आजही जाणवतं की तो प्रश्न मला आजही अनुत्तरितच वाटतो. कारण आमचे सामाजिक
आणि वंचिताच्या वेदना ह्या प्रकर्षानं आजच्या माध्यमातून पुढे येत नाहीत, म्हणून तुम्ही सामाजिक क्षेत्राकडे वळालो. सर, समाजसेवा करत असताना आपण बघतो की वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी आपलं एक म्हणजे योगदान देतो आपण, मात्र तुम्ही वैद्यकीय क्षेत्रासाठी बहुमूल्य कामगिरी करत आहात. वैद्यकीय क्षेत्रासाठी तुम्ही जी समाजसेवा आहे ती तुमची देत आहात. एकीकडे आपण बघतोय वैद्यकीय क्षेत्राकडे समाजसेवा करत असताना अनेक जण पाठ फिरवतात, कारण अनेकांना वाटतं ती समाजसेवा खर्चिक आहे किंवा वेळ काढू आहे किंवा त्यांना वेळ द्यायला नसतो, असं काही असतं आणि तिकडे पाठ फिरवताना दिसतात. तिकडे वैद्यकीय क्षेत्राकडे कसे वळलात? खरं पाहिलं तर परत मी तेच सांगतो की माझ्या जगण्याचा जो प्रेरक आहे, माझा दीपस्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. त्यांचा जो संघर्ष आहे, त्यांनी जे उभं केलेलं आहे, त्यांची जी 2-3 मुलं दगावली, पण त्यांनी स्वतःच्या मुलापेक्षा माझा समाज, माझी 4 मुलं दगावलीत, पण माझी 40 कोटी पिचलेली जनता, त्यांचं काय होणार? म्हणून त्यांचा जो लढा होता, राजरत्न गेले, इंदू गेली, यशवंत, त्याचा जो संदर्भ आहे, तो जो आदर्श माझ्या हृदयात कोरलेला आहे, त्यामुळं मी समाजसेवेकडे वळलो. समाजसेवेकडे वळत असताना माझ्याकडे आर्थिक व्यवस्था नसली तर मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे असहाय्य रुग्ण आहेत, कर्करोग आहे, ब्रेन ट्यूमर आहे, किडनी आहे, मधुमेह आहे, यासाठी काहीतरी योगदान करावं. मी जेव्हा शिवाजी चौकामध्ये कांबळे नावाची एक भगिनी, तिची किडनी फेल होती, तिला वैद्यकीय सेवा पुरवे म्हणून त्याकडे मी जे असेल, टाटा असेल, सायन असेल, मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, अशा प्रकारे मदत करत करत त्या फुटपाथवर, प्लॅटफॉर्मवर ज्यांना बेड मिळत नव्हता, त्यांची जी वेदना होती, ती वंचिताची वेदना माझी संवेदना बनली, म्हणून मी वैद्यकीय क्षेत्राकडे वळालो. या सगळ्यात तुम्हाला तुमच्या घरच्यांचा कसा पाठिंबा मिळतो? कारण एका समाजसेवकाला जेव्हा कुटुंबाचा पाठिंबा असतो त्यावेळेला तो खूप चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतो असं म्हणतात. तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला कशा प्रकारचा पाठिंबा? खरं पाहिलं तर माझी सहचारिणी सौ शर्मिला सोनवणे, खरी तर मी तुलना करत नाही, पण तो रमाईचा त्याग आहे, मला तिच्यामध्ये दिसतो आणि म्हणून मी मोकळा फिरतो. माझी मुलं ही, मी जे रात्री अपरात येतो, कुठेही जातो, मी कसंही वागलो म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करताना रात्री अपरात आलो तरी मला कधीही विचारणा केली नाही की तुम्ही कुठे होतात. पण खरं पाहिलं तर आजच्या क्षेत्रामध्ये घर सुरक्षित तर आपण व्यवस्थित, ही व्याख्या असून त्यामुळे मी पहिलं घराकडे लक्ष देतो, सामाजिक क्षेत्रामध्ये जास्त लक्ष देतो. पण तो त्याग रमायचा असेल, बाबासाहेबांचा असेल, तो माझ्या नसानसात पेरलेला. सर, वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक योगदान देत असलात तरी एक साहित्य क्षेत्रात सुद्धा वेगळा ठसा उमटवलेला आहे. अनेक पुस्तकं जी आहेत ती तुम्ही लेखन केलेलं आहे किंवा हे केलेलं आहे. कशा प्रकारचं साहित्य क्षेत्रातलं तुमचं योगदान आहे? खरं पाहिलं तर पद्मश्री नारायणदादा सुर्वे त्यांच्या 2 दिवस कवितेनं जेव्हा मला पुढं आणलं, त्यानंतर मी विचार केला की सर्वजण कविता करतात, ल ट जोडतात आणि ते पुढं जातात, त्यांना पुरस्कार मिळतात, त्यांची व्याप्ती होते. पण आपण जेव्हा सामाजिक काम करतो, त्या सामाजिक कामामधून आपण काही केलं, योगदान दिलं, तर आपण का करू नये? म्हणून मी उत्कर्ष मित्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा संस्थापक सचिव झालो. सहारा महिला मंडळाची उत्पत्ती केली, तिचाही संस्थापक झालो. यशोदी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आज मी जीवन आधार फाउंडेशनचा सोशल मीडिया काम करतो. रुग्ण हक्क संघर्ष समिती NGO आहे, तिचं काम करतो. बऱ्याच सामाजिक संस्थांना कनेक्टेड होत असताना एक साहित्य क्षेत्र असं आहे की त्यातून आपण पिचलेल्या वंचिताच्या वेदना, साहित्य हे बेंबीच्या देठातून बाहेर पडलं पाहिजे. साहित्याने वंचिताची वेदना ही आपली मानली पाहिजे. त्यामुळे मी माझा पहिला जागल्या कविता संग्रह नारायणदादा सुर्वे यांच्या सेवेला अर्पण केला. खरं पाहिलं तर मानव मुक्तीचे प्रणेते, ज्यांनी साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे यांची पहिली वाहिली कादंबरी फकीरा ही त्या बाबासाहेबांच्या लेखणीला अर्पण केली. आणि त्यानंतर त्याच्याच धाटणीनं त्यांचंच अनुकरणीय किंवा त्यांचाच वैचारिक वारसा पुढे ठेवून माझं साहित्य सुरू झालं आणि मी जागले नावाचा पहिला कविता संग्रह केला. त्यानंतर सामाजिक काम करत असताना डॉक्टर पद्मश्री
तात्याराव लहाने हे माझे वैद्यकीय क्षेत्रातले आदर्श. 2007, 8, 9ला बदलापूरला मी स्वतः त्यांना माझ्या व्यासपीठावर घेऊन आलो. त्यानंतर बदलापूरला 2-4 वेळेस आले. धन्वंतरी महाविद्यालय आदर्श, धन्वंतरी हॉस्पिटल, आदर्श महाविद्यालय, श्रीधर पाटलांच्या एका संस्थेनं आणलं होतं. त्यानंतर डॉक्टर तात्याराव लहाने आणि मी तात्या, ते तात्या मी तात्या, तात्यांचा तात्या सुरू झाला. आणि जेव्हा कुणी माझे रुग्ण असतील, पेशंट असतील, तर जे रुग्णालयामध्ये एकदा रागवून मला जवळ घेतलं, तू सारखं येत जाऊ नको. त्यांनी कंपाऊंडरला घेतलं, मला पाणी प्यायला दिलं आणि मला बोलले की तात्या हा माझा मित्र आहे, यांना वैद्यकीय मदत किंवा इथं काही मदत असेल तर काही द्यायची मला विचारायचं नाही. हा माझा एक सेवाभाव सुरू झाला. त्यानंतर मी डॉक्टर तात्याराव लहानांचं एवढं त्यांचं पाहिलं. 1996ला त्यांचं मूत्रपिंड निकामी झालं होतं, त्यांचा पुनर्जन्म झाला. मातोश्री अंजनाबाईनं त्यांना पुनर्जन्म म्हणून स्वतःची किडनी दान केली. तो एक आदर्श माझ्या डोळ्यासमोर उभा राहून आपण लिहितो ते वास्तवात आणि सर्वव्यापी व्हावं, एक सेवाभाव जपावा म्हणून त्यांच्यावरती मी दृष्टीदाता पुस्तकाचं संपादन केलं. जवळजवळ 2-3 वर्ष त्याचं संपादन केलं, पण पुढं त्यांनाच वेळ मिळाला नाही, त्यामुळे तो दृष्टीदाता अप्रकाशित राहिला. त्याच्यानंतर कोरोना महामारी आली. कोरोना महामारीमध्ये तुमची संघर्ष आम्ही सोनवलीला पहिला कोविडमध्ये गुडघ्याभर पाण्यामध्ये, कमरेवड्या पाण्यामध्ये तुम्ही जे कोरोनाच्या वेदना हे करत होता, मांडत होतात, त्यांना अन्न मिळतं का, त्यांना पाणी मिळतं का, ते सुद्धा मी मांडलेलं आहे. आणि लढाई कोरोनाची, कोविड-19 हा विशेषांक माझा सर्वव्यापी आहे, तोही अप्रकाशित आहे. आर्थिक परिस्थितीमुळे तोही अप्रकाशित आहे. त्यानंतर जागल्यानंतर माझी निर्मिती झाली शाळा उपेक्षेची. सगळेच आता कॉन्व्हेंटला शिकतात, पोद्दाला शिकतात, ठाणेकरला शिकतात. आदर्शामध्ये नंबर लागत नाही, डोनेशन फी आहे, कॅपिटेशन फी आहे, अभियांत्रिकी महाविद्यालय आलं. पण उपेक्षा त्यांची वेळ, जसं ऊस तोडणी मजूर आहेत, वीटभट्टी कामगार आहेत, या कामगारांच्या मुलांचं काय, मी पालघर, डहाणू, मोखाडा, जव्हार अशा ग्रामीण भागामध्ये, आदिवासी पट्ट्यामध्ये फिरून त्यांच्या वेदना मांडून मी शाळा उपेक्षितचा हा कविता संग्रह प्रकाशित करण्याचा मानस आहे, तोही अप्रकाशित होईल. सर, अनेक वर्षांचा तुमचा हा दीर्घ अनुभव आहे आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा एक चांगला अनुभव तुमच्या पाठीशी आहे, गाठीशी आहे. आपण बघतोय आंबेडकरी चळवळीत काम करत असताना आजच्या स्थितीला आंबेडकर चळवळीत काम करणारे अनेक चळवळ करणारे नेते जे आहेत ते आज विभागले गेलेले आहेत. त्यामुळे ती विचारसरणी विभागली गेलेली आहे. कुठेतरी आपण एक समविचारी म्हणून एकत्र येऊन काम करणं गरजेचं होतं. तिथे आज विभागले गेल्यामुळे आपले अनेक प्रश्न आजही तसेच प्रलंबित राहिलेले आहेत. असं वाटत नाही का आपण समविचारांनी एकत्र येऊन हा लढा जो आहे तो पुढे नेला पाहिजे? कारण आजही आंबेडकर चळवळीला जितकं बळ मिळालं पाहिजे तेवढे मिळत नाहीये आणि हे सगळेच विभागले गेले असल्याचं कारण असू शकतं का, असं वाटतं का तुम्हाला? खरं पाहिलं तर आंबेडकरी चळवळ ही खरी लढाऊ चळवळ आहे, न्याय देणारी चळवळ आहे. या चळवळीला जेव्हा रिपब्लिक आहे का जनमताच्या रेट्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना समजला ते पुढे आले. पण जे तथाकथित पुढारी, त्यांची आज नावं या ठिकाणी मी घेऊ इच्छित नाही, पण तथाकथित पुढाऱ्यांनी रिपब्लिक ऐक्य महत्वाकांक्षी पोटी 3-4 वेळेस फोडलं, बेचिरा करून टाकलं आणि आमची 2 पिढ्या, माझ्यासहित 2 पिढ्या बर्बाद झाल्या. आणि खरं पाहिलं तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आहे. आपण शिकलो, संघटित झालो का, संघटित झालो नाही, संघर्ष केला का, केला, पण स्वतःसाठी केलं. आणि म्हणून आजच्या नवयुवकांना किंवा माझ्या पिढीच्या लोकांना किंवा समाज बांधवांना संदेश द्यायचा असेल, फक्त विहारामध्ये जाऊन नतमस्तक होण्याऐवजी रस्त्यावरची लढाई असेल किंवा एखाद्या महिला भगिनीवरती अन्याय होत असेल, तिच्या पाठी कुणी येत नाही, ती सांघिक शक्ती जर पुढे आली तर आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज किंवा त्यांच्या नावानं जय भीम म्हणणारा समाज काहीतरी कार्यप्रवीण होऊ शकेल असं मला एक आत्मविश्वास स्वतःला वाटतो. आणि म्हणून मी स्वतः वैयक्तिक
संघटित एकीकरणाच्या पाठीमागं धावतो आणि म्हणून माझ्या 3-4 संस्था मी स्वतः उभ्या केल्या, पण संकुचित वृत्तीनं किंवा महत्त्वाकांक्षी वृत्तीनं त्या संस्था फोडल्या गेल्या, तरीही माझी लढाई थांबली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष घेऊन एकला चलो रे, जे येतील त्यांच्यासोबत, जे नाही येतील त्यांचा आशीर्वादाने पुढे चाललो आहे. सर, इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि ही जी वाटचाल आहे, या सगळ्यात कुठेतरी आपण करत असलेल्या कामाचं कौतुक म्हणून, कौतुकाची थाप म्हणून पुरस्कार देखील तुम्हाला मिळालेले आहेत. त्यातही खूप महत्त्वाचा, म्हणजे अवश्य तुमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा पुरस्कार आपण म्हणू शकतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देखील तुम्हाला प्राप्त झालेला आहे. काय सांगाल याबाबत? तुमच्या काय भावना आहेत आणि आणखीन कोणकोणते पुरस्कार तुम्हाला तुमच्या या कार्यक्षेत्रात मिळालेले आहेत? खरं पाहिलं तर साहित्य लेखन करत असताना भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली 2006ला मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार मिळाला. त्याच्या प्रेरणेनंतर औरंगाबादला दलित साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून समाजरत्न पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर पत्रकारिता पुरस्कार, कोविड पुरस्कार, जीवनाधार पुरस्कार, बदलापूर समाजसेवक पुरस्कार, असे बरेच पुरस्कार मिळाले. पण पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेनेच राष्ट्र मोठं होतं या भावनेतून मी लढत राहिलो. आणि मला माझं घर मोठं होईल, माझा बंगला मोठा होईल, मी जगेन, मी मोठा होईल ह्यासाठी काम न करता सर्व जाती आणि ज्ञातीसाठी काम केलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सर्व व्यापक काम केलं, फक्त ओबीसी SC NT साठी न करता ते भारताचं संविधान आहे. सर्वप्रथम त्यांनी 341 कलम ओबीसी साठी आणलं. त्यावेळेस पंजाबराव देशमुखांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आरक्षण घ्या. आज मी आरक्षण देण्यासाठी उभा आहे, पण जेव्हा तुम्ही आरक्षण मागण्यासाठी उभे असाल तेव्हा मी नसेल. हे बाबासाहेबांचं आज वास्तव सत्य. आज मराठा आरक्षणाच्या माध्यमातून, धनगर समाजाच्या आरक्षणामधून, मुस्लिमांच्या आरक्षणामधून सर्व कस पुढे आलेला आहे हे ठामपणे मी सांगू इच्छितो. आणि म्हणून त्यावेळेस सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे असतील, राजकुमार बडोले असतील, माझा समाज दिलीप कांबळे असतील, माझं सामाजिक प्रवास मंत्रालय, फक्त माझ्यासाठी मी कधीच काम केलं नाही. फक्त दुसऱ्यासाठी काम करत करत ते मला दिसलं सामाजिक न्याय विभाग ते काय काम करतंय, काही कुणाला पुरस्कार देतंय. बार्टीला सारथी आणलं, पण बार्टीमध्ये काय होतंय ते आज त्याचं मलाही कोड उलगलेलं नाही. आणि किती विद्यार्थी शिकतात, किती अनुदान मिळतं, भारतीय संविधानाची प्रत तरी व्यवस्थित मिळते का हेही मला माहीत नाही. आणि म्हणून हा लढा चालू ठेवत असताना 2-3 वर्ष हा खरा मुद्दा समाजभूषणचा वर्षाताई गायकवाड आमदार त्यांनी खरा विधानसभेमध्ये मांडला माझ्या हिशोबाने. आणि त्यानंतर समाजभूषण पुरस्काराच्या घोषणा झाल्या. मी जवळजवळ 2009 पासून हा प्रस्ताव दाखल करत होतो, पण माझा गॉडफादर नसल्यामुळे मला तो पुरस्कार मिळत नव्हता. पण मी कधीही तो पाठलाग सोडला नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माझी अस्मिता होती. सर्व काही नको, पण मला पुरस्कारच मिळाला पाहिजे ह्या ध्येयापोटी पेटून उठलो. आणि मला 12 मार्च 2024ला मंत्रालय सामाजिक न्याय विभागाने समारंभ पर्व सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला. त्याचं मला आत्मीय समाधान आहे, नाहीतर माझी ती शक्तीच आहे. आणि म्हणून म्हणतो पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेनेच राष्ट्र मोठं होतं. दर्शकांना आम्ही सांगू इच्छितो की तात्यासाहेब सोनवणे हे एक उत्तम कवी देखील आहेत. त्यांनी अनेक अशा वास्तववादी ज्या परिस्थितीवर अनेकदा कविता रचलेल्या आहेत आणि त्यातीलच एखादी कविता सर तुम्ही आपल्या दर्शकांना ऐकवावीत अशी आमची इच्छा आहे. कोणती कविता ऐकवणार आहात? पद्मश्री नारायणदादा सुर्वे यांच्या माझे विद्यापीठ या त्यांच्या पूर्ण साहित्य विस्माला नतमस्तक होताना आज मला असं वाटतं की 2 दिवस सुखात गेले, 2 दुःखात गेले. याच्या पलीकडेही आज ठाणे जिल्ह्यातील बदलापूर महामानवाच्या पदस्पर्शानं पावन झालं. आणि लोकनेते आदरणीय किसन कथोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बदलापूर सोनवली येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर बनवण्याचं
त्यांचं जे ध्येय आहे ते संक्षिप्तात येण्यासाठी, दृष्टीपात येण्यासाठी आज आपण पुढं आलं पाहिजे. कारण दीक्षाभूमीची पावलं किंवा चैत्यभूमीची पावलं या बदलापूरकडे वळावीत ही माझी भावना आहे. आणि त्याच भावनेनं मी माझ्या जागल्या कविता संग्रहामधून चालत राहा ही कविता आपणास सांगू इच्छितो किंवा मांडू इच्छितो. चालत राहा. जरी तुझी हाक ऐकून कोणीही धावून आलं नाही तरी तू एकटाच चालत राहा. ज्याच्यासाठी तू धडपडलास, ज्यांच्यासाठी तू धडपडला त्यांचं वैभव हेच तुझं सुख मानलंस, पण त्यांनीच करंटेपणाचा कळस केला तर तू जमा खर्च मांडू नकोस हृदय स्पंदनावर बोट ठेवून. सध्या शिलायुग चालू आहे, सध्या शिलायुग चालू आहे. कबर मिश्र अर्थव्यवस्थेची, धोंडा सार्वजनिक सेवांचा, शिलालेख कल्याणकारी लोक कल्याणाचा, दगड कोरीव समाजवादाच्या कबरीवरचा आणि भरीव धर्मनिरपेक्षतेच्या थडग्यांचा. निमूटपणे बघत चल, प्रामाणिकपणाने मनातील भाव एकटाच बोलत राहा, पण मानहानी, खचीकरण, काळजाला डंक मारणारे अपशब्द आचळा शेजारी रक्त पिणाऱ्या गोचिडासारखे. बरोबर. आचळा शेजारी रक्त पिणाऱ्या गोचिडासारखे, शेंदूर फासून वगळत चाललेल्या दगडांसारखे. तर ते संदर्भ लावू नकोस गोळा बेरीज करण्यासाठी. उन्हेपणातूनही जाणतेपणाने सुख शोधत राहा, कोणाचेही सुख वरबाडून न घेता. तुझ्या काळजाचा प्रकाश पाडून वेदनांना पेटव, चालत राहा एकटाच. सोयरे धायरे सगळे दिल्या घेतल्यांचे, बाकीच्यांचे काय सांगू. प्रजासत्ताक हा एक शब्द तेवढाच घटनेमध्ये जिवंत राहिलाय. संविधानातल्या त्याच मार्गाने चालत राहा, चालत राहा. खूप सुंदर सर, जय खूप संविधान. सुंदर सुंदर कविता तुम्ही सादर केलेल्या आहेत. आपण आता या मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि एक शेवटचा प्रश्न आहे सर तुम्हाला. खूप सुंदर कविता वाचून दाखवलेली आहे तुम्ही दर्शकांना. या कवितेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे वास्तविक चित्र आहे ते तुम्ही दर्शकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, एक शेवटचा जो प्रश्न आहे ज्यानं आपण या मुलाखतीचा शेवट करतोय, काय संदेश द्याल? म्हणजे आता तुम्ही एवढं जो काही तुमचा अनुभव आहे तो येणाऱ्या पिढीला आणि आत्ताच्या या पिढीला काय संदेश द्याल या निमित्तानं? मुंबई, ठाणे, डोंबिवली नंतर बदलापूर शहर झपाट्यानं वागवत. इथं मिश्र लोक राहतात, जसे कामगार राहतात तसे मध्यमवर्गीय राहतात, उच्चभ्रू राहतात. आज जवळजवळ 5.5 लाख लोकवस्तीचं बदलापूर शहर, नावच बदलापूर असल्यामुळं बदलापूरमध्ये झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या, या रेल्वेचा जो जीव घेणं मरण्याची शर्यत आहे त्या रेल्वेचा मार्ग सुटावा. सामाजिक काम करत असताना आपण ज्या गोष्टी आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या संस्थेमध्ये जे लोकप्रतिनिधीमधून निवडून येतात त्या लोकप्रतिनिधींनी समाजसेवा, फक्त लोकप्रतिनिधीमध्ये फक्त आपणाला काहीतरी मिळवायचं आहे, अर्थकारण करायचं हे न करता सामाजिक योगदान देण्याचं एक लोकप्रतिनिधींनी काम करावं. दुसरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज असहाय्य रुग्ण आहेत, कर्करोग आहे, मधुमेह आहे, किडनी स्टोन आहे किंवा तुमचा हृदयरोग आहे, यासाठी ज्या सामाजिक संस्था आहेत, लोकप्रतिनिधी आहेत किंवा NGO आहेत, त्या NGO किंवा स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून मदत कक्ष जर उभा राहिला, आर्थिक मदत देता येईल का तो भाग वेगळा, पण एक मदत कक्ष जर उभा राहिला तर ते बदलापूरकरांसाठी एक चांगलं योगदान राहील. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ही एक आपली दिशा देणारी संस्था. इथूनच आपण घडतो. औद्योगिक क्षेत्र असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बांधकाम क्षेत्र वाढलं, औद्योगिक क्षेत्र वाढलं, पण सामाजिक भूक कमी आहे किंवा सामाजिक देणं घेणं कमी आहे. म्हणून नगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात भारताची संविधान उद्देशिका जर मोठ्या अक्षरामध्ये एक प्रतिमा किंवा तैलचित्र उभं राहिलं तर त्यातून येणाऱ्या लोकांना वाटेल की माझा लोकप्रतिनिधी काय देत आहे, आणि मलाही वाटेल की मी केवळ
सरकारच्या ह्याच्यावरती न राहता आपणही देशाची सेवा, देश आपल्यासाठी काय करतो, शहर आपल्यासाठी काय करतो किंवा सरकार आपल्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करतो, हा जर एक आपल्याला संदेश देता आला किंवा हे जर लोकांनी स्वीकारलं, तोच खरा संदेश ठरेल. एवढंच मी आजच्या दिनी बोलू शकतो. जय भीम, जय संविधान. सर, आज तुमचा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं आपले बदलापूरच्या तमाम दर्शकांच्या वतीनं तसेच आपले बदलापूरच्या टीमच्या वतीनं तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुमची ही वाटचाल अशीच पुढे जात राहो आणि तुम्ही प्रगतीची उंच शिखरं गाठत राहा. जय भीम, जय संविधान.